70 वर्षानंतरही जर तुमच्यामध्ये ही 6 लक्षणे असतील तर समजा तुमचे शरीर अजूनही मजबूत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, 70 ओलांडल्यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो, आपले आरोग्य खरंच चांगले आहे का? आजकाल छोटासा त्रास झाला तरी आपण लगेच डॉक्टरकडे धाव घेतो. रक्त तपासणी करतो, एक्स-रे, स्कॅन आणि अनेक महागड्या चाचण्या करून घेतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीरातच अशी काही नैसर्गिक चिन्हे असतात जी आपल्या आरोग्याबद्दल खूप काही सांगून जातात. शरीर कधीही अचानक आजारी पडत नाही. त्याआधी ते अनेक छोटे मोठे संकेत देत असते. फक्त ते संकेत ओळखण्याची गरज असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 6 महत्त्वाच्या लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत. ही लक्षणे जर 70 वर्षांनंतरही तुमच्यामध्ये दिसत असतील तर समजा तुमचे शरीर अजूनही चांगल्या प्रकारे काम करत आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. तर लक्षण क्रमांक 1, हातांची मजबूत पकड. तर मित्रांनो, सर्वप्रथम बोलूया हातांच्या ताकदीबद्दल. आपण एखाद्याशी हस्तांदोलन करतो तेव्हा त्याच्या हाताची पकड किती मजबूत आहे यावरून त्याच्या शरीराची ताकद काही प्रमाणामध्ये लक्षात येते. वयानुसार स्नायू कमकुवत होऊ लागतात, त्यामुळे हातातील ताकद कमी होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण जर आजही तुम्ही सहजपणे पाण्याची घट्ट बाटली पकडू शकत असाल, घरातील सामान उचलू शकत असाल किंवा भाजीची पिशवी सहज घेऊन चालू शकत असाल तर ही आनंदाची गोष्ट आहे. याचा अर्थ तुमचे स्नायू, सांधे, मज्जासंस्था अजूनही चांगल्या प्रकारे काम करत आहेत. यासाठी रोज हलका व्यायाम, हाताचे स्ट्रेचिंग आणि प्रथिनयुक्त आहार खूप महत्त्वाचा ठरतो. लक्षण क्रमांक 2, स्मरणशक्ती अजूनही चांगली असणे. मित्रांनो, वय वाढले म्हणजे सगळेच विसरायला लागते असे नाही. जर तुम्हाला अजूनही घरातील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात राहत असतील, औषधांची वेळ आठवत असेल, मुलांचे किंवा नातवंडाचे वाढदिवस लक्षात राहत असतील तर तुमचा मेंदू चांगल्या प्रकारे काम करत आहे. तसेच वर्तमानपत्र वाचणे, नवीन गोष्टी शिकणे, कोडी सोडवणे किंवा मित्रांसोबत चर्चा करणे यामुळे मेंदू सक्रिय राहतो. दररोज किमान 20 ते 30 मिनिटे मेंदूला काम देणारी एखादी सवय लावा. लक्षण क्रमांक 3, चालताना किंवा काम करताना योग्य प्रमाणामध्ये घाम येणे. काही लोकांना वाटते की घाम येणे म्हणजे शरीर कमकुवत आहे, पण प्रत्यक्षात घाम येणे ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेव्हा आपण चालतो, व्यायाम करतो किंवा उन्हात काम करतो तेव्हा शरीराचे तापमान वाढते आणि घामाद्वारे शरीर स्वतःला थंड ठेवते. जर तुम्हाला हलक्या चालीनंतर घाम येत असेल तर तुमच्या शरीराची ही प्रणाली व्यवस्थित काम करत असल्याचे संकेत असू शकतात. पण जर खूप जास्त घाम येत असेल किंवा अजिबातच घाम येत नसेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणे हा योग्य ठरेल. लक्षण क्रमांक 4, सकाळी पटकन शरीर मोकळे होणे. अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळी उठल्यावरती शरीर आखडल्यासारखे वाटते, परंतु काही मिनिटे चालल्यानंतर किंवा हलके स्ट्रेचिंग केल्यानंतर शरीर पूर्ववत होत असेल तर ही एक चांगलीच गोष्ट आहे. याचा अर्थ तुमचे सांधे अजूनही हालचालीसाठी सक्षम आहेत. यासाठी रोज सकाळी चालणे, योगासने, पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार आवश्यक आहे. लक्षण क्रमांक 5, मन आनंदी असणे आणि लोकांमध्ये मिसळण्याची इच्छा. फक्त शरीर निरोगी असून उपयोग नाही.
मनही तितकेच निरोगी असणे अत्यावश्यक आहे. जर तुम्हाला कुटुंबासोबत बसायला आवडत असेल, मित्रांशी गप्पा मारायला आवडत असतील, समाजातील कार्यक्रमात सहभागी व्हायला आवडत असेल, तर हे मानसिक आरोग्य चांगले असल्याचे लक्षण आहे. संशोधनात असेही दिसून आले आहे की सामाजिक संपर्क असणारे लोक अनेकदा अधिकच सक्रिय आणि आनंदी राहतात. हसणे, बोलणे आणि सकारात्मक विचार करणे हे देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. लक्षण क्रमांक 6. डोळ्यांमध्ये चमक आणि त्वचेमध्ये नैसर्गिक तजेला. शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. आरशात स्वतःकडे पहा. जर तुमचे डोळे स्वच्छ, तेजस्वी आणि जिवंत वाटत असतील, तसेच त्वचा खूप कोरडी न वाटता नैसर्गिक तजेलदार दिसत असेल, तर शरीराला योग्य पोषण आणि पाणी मिळत असल्याचे ते संकेत असू शकतात. यासाठी पुरेसे पाणी प्या, ताजी फळे, भाज्या आणि संतुलित आहार घ्या. तर मंडळी, काही महत्त्वाच्या सवयी आपण जाणून घेऊया. जर तुम्हाला 70 नंतर निरोगी राहायचं असेल, तर या सवयी नक्की पाळा. रोज किमान 30 मिनिटे चालणे, संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, ताण कमी ठेवणे, नियमित आरोग्य तपासणी करणे, भरपूर पाणी पिणे, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे. आता आपण शेवटचा संदेश पाहूया. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण निरोगी राहणे ही आपल्या सवयींवर अवलंबून असते. जर या 6 पैकी 4 किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणे तुमच्यामध्ये असतील, तर स्वतःचे अभिनंदन करा आणि अशीच जीवनशैली कायम ठेवा. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, या 6 पैकी किती लक्षणे तुमच्यामध्ये आहेत. तसेच हा व्हिडिओ तुमच्या आई-वडिलांना, नातेवाईकांना आणि मित्रांना नक्कीच शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.